मधोमध रस्त्यातच ते झाड पडलंय आणि येण्या जाणाऱ्या इकडच्या सगळ्या तिन्ही वाटा बंद झाल्या आहेत, त्यामुळे ते साफ करणं खूप गरजेचं आहे. वाटेतच पडलंय बरोबर, इकडून पाखाडी ही जाण्याची पाखाडी मार्ग आहे हा, आणि इथं वाटेतच पडलंय हे झाड आहे बघा. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. आणि आता सांज वेळ झालेली आहे आणि आपल्याकडे आता मी इथे वरती गेलो तर बघितलं तर वाटेमध्ये झाडं पडलेलं आहे. पाऊस पण पडतोय, जोरदार वारा पण आलाय. मला जायला तिथं भिजायला होईल, असा पाऊस पडतोय. सडसड 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 ऐकत नाहीत पाऊस अजिबात. छत्री घेऊन जाऊया आपण, चला. छत्री घेऊन निघालो आहोत. पाणी आलंय, पाऊस थांबायचं नाव घेत नाही. हे बघा, इकडून जायची जी वाट आहे ना, इकडं आमचं घर आहे, इकडून जायची जी वाट आहे त्या वाटेच्या वर मधूनच पडलाय बरोबर. वाट पूर्ण, रस्ते सगळे ब्लॉक झालेत. हे बघा, दिसतंय काय? इथं तुटलंय, इथं रामफळीचं झाड आहे, इथं तुटलंय आणि आडवं पडलंय पूर्ण. रस्ता ब्लॉक आहे, या जायची वांदी झालीत पूर्ण सगळ्यांची. इकडचा माणूस तिकडं क्रॉस होऊ शकत नाही, तिकडचं इकडे क्रॉस होत नाही. यांच्या घरावरती पडलंय थोडक्यासाठी. नशीब जास्त इजा नाही झालेत, छोटीशी फांदी पडली घरावरती फक्त. रामफळीला फुलं येत होती, आता हे बघा, फुलं येत होती, लागली असती ती, थोडी थोडी फुलं येत होती. आता मी काय पडली आता ती एका साईडची आहे, वन साईड आहे वरती, नाही वाटतं ही पूर्णच पडले. होय होय, ते बाजूचं झाड वेगळी आहे, ती वेगळी आहे, ही पूर्णच पडली. जायची वांदी झाली तिथनं. कसं क्रॉस करणार आता? पलीकडे जाऊ कसं मला समजत नाही. तिकडून राऊंड मारून जायला लागणार आहे त्या बाजून, तिकडनं सगळा पलीकडे जायचं म्हटलं तर. इकडून आलो, या दुसऱ्या वाटेनं आलो इकडून. ही सुद्धा ब्लॉक आहे इकडून पूर्ण. म्हणजे इथं आहे ना, कसं आहे माहिती आहे, 3 वाटा येऊन एकत्र मिळतात. 3 वाटा, इकडून जाणारे, तिकडून येणारे, इकडून जाणारी, आणि बरोबर मध्येच पडला इथे. आणि तोडणं गरजेचं आहे. हे बघा, ते आजी गेले तिकडे वरती सांगायला, कोणातरी बोलवायला तोडण्यासाठी. कसं मधोमध पडलंय, चान्सच नाही इकडून तिकडं जायला. पूर्ण खालून तिकडनं राऊंड मारून जायला लागणार, तेव्हा माणूस तिकडनं क्रॉस होईल. असं झालंय, रस्त्यावरच पडलंय म्हटल्यावर मध्येच. आधी बघा कसली आहे इथं, अख्खी मोठी होते. हे झाड खूप जुनं झाड आहे, त्याच्यावरची रामफळ ते आजी आम्हाला देतात कधी ना कधी लागलं की. आणि ते खूप जुनं झाड आहे, त्यामुळे ते पूर्णपणे हे झालं होतं, त्याला खाली आहे ना वाळवी लागली होती. तुम्हाला बुंदा दाखवलं ना, त्यामुळे ते पडलेलं आहे. अशी झाडं सुद्धा हळूहळू साथ सोडत जात आहेत. तर त्यांना विचारलं आता हे झाड काय करणार, तर कोण सगळेच लोक आत्ताच घरी आलेत, कारण शेतीची कामं जोरदार चालू आहेत. त्यामुळे ते सकाळी साफ करायचं आहे झाड, आत्ता नाही साफ करायचं आहे, कारण सगळेजण दमून भागून आलेले आहेत. तर सकाळी साफ करणार आहेत ते. आपण सकाळी असेल तर नक्की ते येऊया, तुम्हाला सुद्धा दाखवूया, तुमच्यापर्यंत पोहोचवूया. मधोमध रस्त्यातच ते झाड पडलंय आणि येण्या जाणाऱ्या इकडच्या सगळ्या तिन्ही वाटा बंद झाल्या आहेत, त्यामुळे ते साफ करणं खूप गरजेचं आहे. आता ते झाड कटिंग केलं जात आहे, कारण पडलं होतं, सकाळी करताना आलं, त्यामुळे आता कटिंग केलं जात आहे. ते झाड वाटेतच होतं, मशीननी फांद्या पाडल्या जातात त्याच्या. मशीननी लगेच फास्ट होतं सगळं. रशी नाही बांधलेली तर पाटी तर तिकडच जाईल. मशीन कधी चालू, कधी आता केली.
वर बघूया ती येते ती. थांब 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 आता राहू दे. घरावर आहे त्यामुळे सांभाळून त्याला तोडावं लागतंय. हा व्यवस्थित आलेलं आहे पाणी, घराला काहीच नुकसान नाही झालंय. झाडं तोडण्याची पण टेक्निक असते, टेक्निकने तोडावे लागतात व्यवस्थित. मशीन होते म्हणून सकाळ सकाळी सगळे वाट मोकळी झाली, नाहीतर वाडीतली इथली मेन वाट आहे आमच्या. 3 वाटा आहेत, तिकडून येणारी, तिकडून येणारी, इकडून जाणारी, 3 वाटा एकत्रित येतात. गुरं वगैरे सगळी इकडून जात असतात सगळ्यांची, त्यामुळे सकाळ सकाळी झाड व्यवस्थित वाट साफ केली जाते. एक फांदी वरतीच लटकून राहिले घरावर. वाट आता साफ झालेली आहे, तिन्ही पण इकडून येणारी ही मेन वाट होती इकडनं. आणि रात्री अचानक हे झाड पडलं होतं. पाऊस पण जोरदार लागतोय 2 दिवस, आणि आता गेलाय. वातावरण धरला, येण्याची शक्यता आहे अजून. आला पाहिजे, शेती लावायची बाकी आहे अजून सगळ्यांची. वारा सुटलाय जोरदार. काल संध्याकाळी पण असा जोरदार वारा बिरा सुटला होता, त्यामुळे ते झाड पडलेलं आहे. लाईट बीट गेलं इकडं आमच्याकडं. लाईट कधी येईल का सांगता येत नाही. लाईट गेले सगळीकडे आमच्याकडं.
वाटा आता साफ झालेल्या आहेत सगळ्या. होय, मधून मी संध्याकाळी आलो म्हटलं इथं मध्येच काय पडलेलं. सगळं इकडनं पण नाही येऊ शकत, तिकडनं पण नाही, इकडनं पण नाही, मधच्या मध्ये झालं होतं. तर जुनं झालं होतं ते राम झाड, वय झालं होतं झाडाचं त्या. बघा मुदात त्याला वालवी लागली होती सगळी. तर चला आता जाऊया, हे सगळं साफ करून बाजूला ठेवलेलं आहे, नंतर ते तोडतील तिकडं. आणि अशा रीतीने झाड पडलं होतं वाटेवरती, ते साफ केलेलं आहे सगळं पूर्णपणे. वाट आता मोकळी केलेली आहे पुन्हा, कारण मधोमध वाटेत 3 वाटा जिथे मिळतात येऊन त्या ठिकाणीच झाड ते पडलं होतं. रात्री येण्याचं आणि इकडं तिकडचं बंद झालं होतं, असं वरतून राऊंड मारून सगळ्यांना तिकडनं जावं लागत होतं. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.